श्री गणेशाविषयी असलेले समज व गैरसमज जाणून घ्या या व्हिडिओमधून। 14 विद्या आणि 64 कलेचा जो अधिपती, गणांचा नायक, आपल्या सर्वांचा आवडता गणपती बाप्पा गणेश काही थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या आराध्य देवताचं आगमन होणार आहे। गणपतीविषयी व गणेशोत्सवाविषयी भाविकांच्या व गणेश भक्तांच्या मनातील शंकेचं निरसन वाचनात आलेल्या माहितीच्या आधारे या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर मग बघू भक्तांचे प्रश्न व त्यांची उत्तरं। शास्त्राप्रमाणे श्री गणेश चतुर्थी कधी असते? भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही मध्यान्ह काल व्यापिनी असेल तर ती गणेश चतुर्थी पार्थिव गणेश जनांसाठी घ्यावी असे शास्त्रात सांगितलेले आहे। दोन्ही दिवशी संपूर्ण अथवा कमी जास्त मध्यान्ह काल व्यापिनी असेल किंवा दोन्ही दिवशी मध्यान्ह काल व्यापिनी नसेल तर पूर्व दिवशीची घ्यावी असेही शास्त्रात सांगण्यात आलेले आहे। हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली तर कोणती पूजा अगोदर करावी? हरतालिका व गणेश चतुर्थी ही दोन्ही स्वतंत्र व्रते आहेत, त्यामुळे शास्त्राप्रमाणे कोणतीही पूजा अगोदर केली तरी चालते। दरवर्षी गणेश मूर्ती आणून विसर्जन करण्यापेक्षा चांदीची, सोन्याची किंवा पितळेच्या मूर्तीची पूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी केली तरी चालेल का? भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करावायचे असते, त्यामुळे मातीची म्हणजे पार्थिव मूर्ती पूजणे योग्य आहे, धातूची नव्हे। दरवर्षी उंचीने वाढत जाणारीच मूर्ती आणणे आवश्यक आहे का? नाही, तसं अजिबात करू नये। गणेश मूर्ती ही छोटी असावी, भक्ती श्रद्धा ही मोठी असावी। मोठी मूर्ती आणली म्हणजे पुण्य मोठे मिळते हे खरं नाही। मूर्ती जास्तीत जास्त 18 इंच उंचीची चालेल। मोठ्या मूर्तीची काळजी घेणं सुद्धा कठीण जातं। उजव्या सोंडेची गणेश मूर्ती कडक असते का? उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो हे खरं नाही। सोंड कुठे ठेवायची हा गणपतीचा प्रश्न आहे। आता तुम्हीच गणेश मूर्तीचे नीट निरीक्षण करा। गणेशाच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो, उजवा हात आशीर्वाद देत असतो, म्हणून गणेशाची सोंड डावीकडे असते। उजव्या सोंडेचा गणपती हा कडक नसतो, तो वाईट नसतो। पूर्वी गावी गणपती आणत होतो, आता आम्ही शहरात राहायला आलो। आतापर्यंत दरवर्षी गावी जाऊन गणपती करीत होतो, आता आम्ही शहरात गणेश मूर्ती आणली तर चालेल का? तुम्ही गावीच गणपती आणला पाहिजे असं नाही, कुठेही आणू शकता, मात्र त्याची पूजा अर्चा नीट व्हावयास हवी। शहरात आणला तरी चालेल। आमचे वडील दरवर्षी गणेश मूर्ती आणून पूजा करत होते, त्यांचे नुकतेच निधन झाले। आम्ही 3 भावंड आहोत, तर मोठ्या भावानेच गणपती आणला पाहिजे का? असं अजिबात नाही। कोणताही मुलगा गणपती आणू शकतो, मोठ्याच भावाने आणला पाहिजे असं नाही। तुम्ही 3 भावाने जरी आपापल्या घरी गणपती आणला तरी चालेल किंवा दरवर्षी एकेकाने आणला तरी चालेल। 3घांनाही आणायचे नसेल तरीही हरकत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा की देव कधीही कोणाचे वाईट करत नाही। गणेश चतुर्थीच्या निमित्तानं नातेवाईक व मित्रमंडळी एकत्र येतात, हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी यांच्याशी संबंध राहतात, वातावरण आनंदाचं होतं। पूर्वी आम्ही 1.5 दिवस गणपती ठेवत होतो। नातेवाईक मित्रमंडळींना 1.5 दिवसात येणे जमत नाही, तर आम्ही 5 दिवस गणपती ठेवू शकतो का? हरकत नाही। खरे शास्त्राप्रमाणे म्हटलं तर एकच दिवस गणेश मूर्ती ठेवायची असते। मध्यान्हाला मूर्ती पूजायची आणि संध्याकाळी विसर्जन करायचे, परंतु मग 1.5, 5, 7 दिवसांनी गौरी बोरर गणपती विसर्जन किंवा अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन या प्रथा पडल्या। यापैकी कितीही दिवसांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले तरी चालतं, परंतु विसर्जनाचा दिवस हा दरवर्षी तोच ठेवल्यास आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळांना दरवर्षी सांगावे लागत नाही। त्या दिवसात ती मंडळी दर्शनासाठी आपोआप येत असतात। तुम्ही 5 दिवस गणपती ठेवला तरी चालेल। आम्ही दरवर्षी गणपती आणतो, परंतु यावर्षी नोकरीनिमित्त परदेशी जावे लागत आहे, तर मग काय करू? अडचण असेल तर एखाद्या वर्षी गणपती आणला नाही तरी चालेल। एक लक्षात ठेवा की देव कधीही कोणाचे वाईट चिंतित नाही किंवा वाईट करत नाही।
घरात गरोदर स्त्री असेल तर गणपतीचे विसर्जन करणे योग्य आहे नाही असे म्हणतात, हे बरोबर आहे का? हे अजिबात बरोबर नाही. घरात स्त्री गरोदर असेल तर गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये असे शास्त्रात कुठेही लिहिलेले नाही. तसेच हे करणे योग्य नव्हे. गणेश मूर्ती ही मातीची असल्यामुळे जास्त दिवस घरात ठेवणे योग्य नव्हे. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणे करावे. त्यामुळे गरोदर स्त्रीला कसलाही त्रास होत नाही. उलट गणेशाचा वरदहस्त आपल्या पाठीशी सदैव राहतो. काही घरी नवीन गणेश मूर्ती वर्षभर ठेवून जुन्या म्हणजे मागच्या वर्षीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. हे बरोबर आहे का? असे मुळीच करू नये. मातीची मूर्ती वर्षभर घरात ठेवू नये. वर्षभर अशी मूर्ती घरात ठेवणे योग्य नाही. त्या वर्षीची गणेश मूर्ती त्याच वर्षी विसर्जन करणे योग्य आहे. समजा एखाद्याच्या घरी अशी प्रथा चालत आली असेल तर ती बदलण्यास हरकत नाही. गणपतीची आरास करण्यासाठी थर्माकोलचा वापर करणे सोपे जाते, मग का करू नये? थर्माकोल, प्लास्टिक या गोष्टी पर्यावरणाला घातक आहेत, म्हणून त्यांचा वापर आरास करण्यासाठी करू नये. कागद किंवा इतर नैसर्गिक गोष्टी वापराव्यात. तसेच आरास करण्यावर मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा तो खर्च इतर अत्यावश्यक गोष्टींवर करावा. आरास करण्यासाठी काही जण मोठे दिवे वापरतात, हे योग्य आहे का? विजेची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मोठे दिवे अजिबात लावू नयेत, कारण त्यामुळे तेथील उष्णता वाढते. गणेश मूर्ती मातीची असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. मंद प्रकाश ठेवावा. गणेश मूर्ती उंचावर का ठेवतात? सर्वांना नीट दर्शन घेता यावे यासाठी गणेश मूर्ती उंचावर ठेवतात. तसेच घरात लहान मुलं असेल तर आपले दुर्लक्ष झाल्यास त्यांचा हात मूर्तीपर्यंत पोचू शकतो व दुर्घटना घडू शकते. तसे होऊ नये म्हणून गणेश मूर्ती उंचावर ठेवतात, अर्थात ती अति उंचावर ठेवू नये. गणेश मूर्तीची पूजा झाल्यावर त्या मूर्तीला तडा गेल्याचे दिसून आले तर असे होणे वाईट आहे का? ती वाईट गोष्टीची पूर्वसूचना आहे का? असे झाले तर काय करावे? असे घडू शकते कारण मूर्ती मातीची असते. हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे किंवा पूजा करताना पाणी जास्त वापरल्याने किंवा हाताचा धक्का लागल्याने असे होऊ शकते. असे घडल्यास घाबरून जाऊ नये. जास्त चर्चाही करत बसू नये. गणेश मूर्तीची उत्तर पूजा करून विसर्जन करावे. असे घडल्याने घरात काहीही वाईट घडणार नाही यावर विश्वास ठेवावा. ही वाईट गोष्टीची पूर्वसूचना नसते. चिंता करू नये. गणेश मूर्तीची स्थापना करताना मूर्तीचे तोंड कुठे असावे? गणेश मूर्तीची स्थापना करताना मूर्तीचे तोंड पूर्व पश्चिम असावे. तसेच पूजा करणाऱ्याचे तोंडही पूर्व पश्चिम असावे. गणेश मूर्ती आणताना मूर्तीचे तोंड कुठे असावं? मूर्ती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचं तोंड कुठे असावं? गणेश मूर्ती घरात प्रवेश करताना आणि विसर्जनासाठी घरातून बाहेर नेताना गणेश मूर्तीचे तोंड घराकडेच हवे. पण मूर्ती रस्त्यावरून घरी आणताना किंवा विसर्जनासाठी रस्त्यावरून नेताना गणेश मूर्तीचे तोंड पुढे ठेवावे, म्हणजे इतरांना गणेश मूर्तीचे दर्शन घेता येते. गणेशाची पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळत नाही, मग सीडी किंवा कॅसेटवरून पूजा केली तर चालेल का? श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गुरुजी मिळत नाही ती गोष्ट खरी आहे, पण सीडी किंवा कॅसेटपेक्षा गणेश पूजेचे पुस्तक आणून स्वतःच ते वाचून त्यावरून स्वतःच पूजा करणे अधिक योग्य होईल. गणेश चतुर्थीच्या आधी पुस्तक वाचून पूजेचा सराव करण्यासही हरकत नाही. आमच्याकडे भेटीदाखल मिळालेल्या बऱ्याच गणेश मूर्ती आहेत. शोकेसमध्ये ठेवायलाही जागा नाही, मग त्यांचे काय करायचे हा प्रश्न पडला आहे. तलावात विसर्जन करू का? ही काही मोठा प्रश्न पडण्यासारखी गोष्टच नाही. तुम्ही त्या मूर्ती एका खोक्यात घालून कपाटात ठेवल्यात तरी चालेल. जोपर्यंत त्यांची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्यात देवत्व आलेले नसते. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. तुम्हाला नाही, पण पुढे तुमच्या मुलाला किंवा नातवंडांना त्या मूर्तीचे अधिक महत्त्व वाटू लागेल आणि तो त्या मूर्ती खोक्यातून बाहेर काढून शोकेसमध्ये ठेवेल. गणपतीच्या वेळी फुले खूप महाग असतात तरी पत्री धड मिळत नाही, मग करायचं काय? गणपतीला लाल फुले व दुर्वा जास्त प्रिय आहेत, मग तुम्ही एक फूल व दुर्वा घातली तरी चालेल. पूजेला जास्त फुले वापरली तर जास्त पुण्य मिळतं असं मुळीच नाही. श्रद्धा भक्ती मोठी तेवढे पुण्य अधिक असे मानावे. गणेश पूजनासाठी सांगितलेली पत्री ही औषधी वनस्पती आहे. अशा औषधी वनस्पतीची गावात किंवा परिसरात लागवड केली जावी, हाच त्यामागचा उद्देश आहे. आयुर्वेदात या वनस्पतींचा औषधी उपयोग सांगितला आहे. जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्याच वापराव्यात, नाहीतर नुसत्या अक्षताही चालतील.
गणपतीची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा इतरत्र नातेवाईकांचा मृत्यू झाला तर काय करावे? मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र असे झाल्यास गुरुजींकडून किंवा आपल्या मित्राकडून उत्तरपूजा लगेचच करून घेऊन गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. चिंता करू नये. असे घडू शकते, त्यामध्ये कुणाचाच दोष नसतो. गणेश चतुर्थीपासून 2 दिवस किंवा गणेश चतुर्थीपूर्वी 2 दिवस अगोदर मृत्यू झाल्याने सूतक आले असेल तर गणेश मूर्ती कधी आणायची? कोणतीही अडचण आल्यास एखाद्या वर्षी गणेश मूर्ती आणली नाही तरी चालते. सूतक संपल्यावर जर गणेशोत्सवाचे दिवस संपले असतील तर गणेश मूर्ती आणण्याची जरूर नाही. एक गोष्ट लक्षात ठेवावी की देव कधीही कोणाचेच वाईट चिंतत नाही किंवा तो कोणाचे वाईट करत नाही. गणेश पूजा ही घाबरून करू नये, ती प्रेमाने भक्तीने करावी. सूतकात मात्र गणेश मूर्ती आणू नये. गणेश पूजनानंतरची आरती मोठ्या आवाजात म्हटल्यानेच पुण्य मिळते का? पाप पुण्याची व्याख्या अगदी सोपी आहे. इतरांना त्रास देणे म्हणजेच पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य. गणेश पूजनानंतरची आरती मोठ्या आवाजात ओरडून म्हणू नये, त्यामुळे इतरांना नक्कीच त्रास होतो. आरत्या नेहमी मधुर आवाजात प्रसन्न वातावरणात म्हणाव्यात. आरत्या ऐकताना ऐकणाऱ्याला बरे वाटले पाहिजे. आरत्यांमधील शब्द व नीट व शुद्ध उच्चारावेत, म्हणजे समाधानाचे पुण्य नक्कीच मिळते. आधुनिक वैज्ञानिक काळात सवळे ओळे हे मोठे ढोंग वाटत नाही का? सवळे हे स्वच्छतेसाठी असते. कापसाचे स्वच्छ धुतलेले वस्त्र हे अस्वच्छ रेशमी पितांबरापेक्षा नक्कीच चांगले असते. शस्त्रक्रिया करण्याची खोली ही जशी निर्जंतुक ठेवावी लागते, तसेच पूजेच्या वेळी वातावरण प्रसन्न राहण्यासाठी स्वच्छता पाळण्यासाठी सवळे आवश्यक असते. त्यामुळे मन प्रसन्न राहते. गणेश मूर्तींचे तलावात, नदीत किंवा समुद्रात विसर्जन केल्याने पाणी दूषित होते, गाळ साचतो व झरे आटतात. हे सर्व थांबले पाहिजे असे एक विज्ञानप्रेमी म्हणून तुम्हाला वाटत नाही का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा व चांगला आहे. कोणत्याही उत्सवामुळे प्रदूषण होता कामा नये. मुळात हिंदू संस्कृतीमधील उत्सव हे पर्यावरणाकडे लक्ष वेधण्यासाठीच आहेत. ते सृष्टीकडे, निसर्गाकडे लक्ष वेधून घेण्यासाठीच आहेत. उत्सव हे ऋतूंवर आधारित आहेत. निसर्गाला काळजीपूर्वक जपणे, त्यांचे महत्त्व पटवून देणे, उत्सव साजरे करण्यामागे हाच मूळ हेतू असतो. तसे लोकशिक्षण उत्सवाद्वारेच देता येते. गणेश भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने गणेश मूर्ती आणल्या जातात. त्यामुळे अशी चिंता वाटणे हे स्वाभाविक आहे. परंतु हा प्रश्न इगो प्रॉब्लेम होता कामा नये. तसेच हा प्रश्न सोडवताना नकारात्मक भूमिका घेऊनही चालणार नाही. गणेश मूर्तींचे विसर्जन पाण्यात करावयास सांगण्यात आलेले आहे. मग ते बाटलीमधील पाण्यात किंवा पिंपामधील पाण्यात किंवा हौदामधील पाण्यात किंवा कृत्रिम तलावात केले तरी चालते. कृत्रिम तलाव बांधून मूर्ती विरघळल्यानंतर तो गाळ खोदकाम केलेल्या खाडीत टाकणे शक्य आहे. त्यामुळे अनेक बेकार हातांना काम मिळू शकते. जे भावी गणेशोत्सवासाठी एवढा खर्च करतो तो विसर्जन व्यवस्थेसाठी लागणारी वर्गणी सहज देऊ शकतो. काही ठिकाणी असे कृत्रिम तलाव बांधून हा प्रश्न सोडविला आहे. सार्वजनिक संघटनांना नगरपालिकेच्या सहकार्याने हे काम करता येईल. मोठ्या मूर्ती बोटीने खोल समुद्रात नेऊन त्यांचे विसर्जन करता येईल. सकारात्मक भूमिका घेतली तर सर्वसामान्य लोकांचे सहकार्य सहज मिळते असा अनुभव आहे. नवसाला पावणारा गणपती अशी जाहिरात करून गर्दी जमवणे योग्य आहे का? गणपती खरोखरच नवसाला पावतो का? खरं म्हटलं तर कोणताच देव हा नवसाला पावत नाही. अशी जाहिरात करून गर्दी जमवणे योग्य नाही. तसे म्हटले तर सर्व देव हे देव आहेत, मग तेही नवसाला पावतात असे म्हणावे लागेल. भगवद्गीतेतील कर्मयोग हा मात्र नवसाला नव्हे मेहनतीला पावतो असे म्हणावे लागेल. माणूस जेव्हा मनापासून गणपतीची प्रार्थना करतो तेव्हा त्याची संपूर्ण श्रद्धा बसते आणि मग केलेल्या अचूक प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळते. मनाची एकाग्रता साधल्यामुळे आपल्या हातून जबरदस्त प्रयत्न होतात. काम झाले, फलप्राप्ती झाली की माणसाला वाटू लागते मी नवस केला होता त्यामुळेच ही फलप्राप्ती झाली. त्यामुळे मग त्याचे मन या खऱ्या नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागते. मनाची एकाग्रता साधल्याने मोठे मनोबल प्राप्त होते हे मानसशास्त्रज्ञही मान्य करतात. इंग्रजीत याला विल पॉवर म्हणतात. या इच्छाशक्तीच्या बलामुळेच ताकद वाढते. लोकांच्या या दुबळेपणाचा फायदा घेऊन आणि नवसाला पावणारा देव अशी जाहिरात करून त्यांना भुरळ घालणे हे थांबले पाहिजे. या पुढील प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात. आवडल्यास
सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.